Welcome you all in your favorite channel, Let's Learn Simply. Today we are going to learn about the articles. There are 3 articles in the English language and we are going to learn one by one in detail. So let's start with our topic. So we are going to start with articles. What is meant by article? The words a, and, the are called as articles. म्हणजेच अ, ॲन आणि द, ज्याला आपण दीही म्हणू शकतो, हे काय आहेत आपले 3 आर्टिकल्स आहेत. आर्टिकलला मराठीमध्ये उपपदे असं म्हटलं जातं. आर्टिकल्स आर काइंड ऑफ ॲडजेक्टिव्ज. दे आर यूज्ड ॲज ॲडजेक्टिव्ज. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. मग आर्टिकल म्हणजे काय आहेत? एक विशेषणाचाच प्रकार आहे आणि विशेषण म्हणून त्यांचा वापर केला जातो. आता यानंतर आपण बघणार आहोत की आर्टिकल कसे डिवाईड केले जातात. तर आपले जे 3 आर्टिकल्स आहेत ते इनडेफिनाईट आर्टिकल्स आणि डेफिनाईट आर्टिकल असे डिवाईड केले जातात. त्यामध्ये अ आणि ॲन हे इनडेफिनाईट आहेत, म्हणजेच अनिश्चित आहेत, आणि द हे जे आर्टिकल आहे ते डेफिनाईट आहे, म्हणजे निश्चित आहे. मग आता यांचा वापर कसा आणि कुठे करायचा हे आपण शिकणार आहोत. अ, ॲन आणि द हे 3ही आर्टिकल वापरण्यासाठी काही रूल्स आहेत, ते आता आपण बघणार आहोत. आता आपण सुरुवात करतो आहे इनडेफिनेट आर्टिकल्सपासून, जे आहेत अ आणि ॲन. पहिला आहे अ. त्याचा यूज बघूया. अ इज यूज्ड बिफोर सिंग्युलर नाऊन इफ अ वर्ड इज प्रोनाऊन्स्ड विथ कॉन्सनंट साऊंड. अ इज यूज्ड म्हणजेच एकवचनी नामापूर्वी आपण अ हे आर्टिकल वापरणार आहोत, ज्याचा उच्चार कॉन्सनंटने झालेला असेल. ए, ई, आय, ओ, यू हे आपले वॉवेल्स आहेत. हे सोडून जर वेगळ्या शब्दाचा उच्चार होत असेल तर ते कॉन्सनंट असणार आहे आणि आपण त्याच्यासमोर अ हे आर्टिकल वापरणार आहोत. फॉर एक्झाम्पल, अ हंटर सॉ अ बर्ड इन अ ट्री. या वाक्यामध्ये हंटर, बर्ड आणि ट्री या 3 शब्दांच्या समोर आपण अ हे आर्टिकल वापरलेलं आहे. का? कारण 3ही शब्दांचा उच्चार कॉन्सनंटने होतो आहे आणि ते एकवचनी नाम आहे. ठीक आहे, म्हणून आपण अ हे आर्टिकल यूज केलेलं आहे. सेकंड सेंटेन्स बघूया. आय सॉ अ बॉय विथ अ टॉय इन हिज हँड. आता या वाक्यामध्ये काय झालं आहे? बॉय आणि टॉय या नामांच्या समोर आपण अ वापरले. का? कारण दोनही एकवचनी नामं आहेत आणि त्यांचा उच्चार कॉन्सनंटने होतो. आता सेकंड यूज बघूया आपण काय आहे अचा. सेकंड आहे इट इज यूज्ड इन्स्टेड ऑफ वन. म्हणजेच जर एखादी गोष्ट एकच आहे हे आपल्याला सांगायचं असेल तर तिथे आपण अ हे वापरणार आहोत. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ गुड बुक ऑन फोनेटिक्स. म्हणजेच माझ्याकडं फोनेटिक्सचं एक चांगलं पुस्तक आहे, एकच आहे, म्हणून आपण इथे असं अ वापरलेलं आहे. त्यानंतर आहे शी हॅज अ न्यू मोबाईल. म्हणजेच तिच्याकडे नवीन मोबाईल आहे. किती आहे? एकच आहे, म्हणून अ यूज केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच एकच वस्तू आहे हे सांगायचं असेल तर अ वापरलं जातं. थर्ड यूज बघूया. इट इज यूज्ड बिफोर अ नाऊन वेन इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ अ क्लास. इन ब्रॅकेटमध्ये एव्हरी दिले. म्हणजेच एखाद्या क्लासला जर एखादं नाऊन रिप्रेझेंट करत असेल, क्लास म्हणजे काय? एखादा ग्रुप असेल, समूह असेल, त्याला जर एखादं नाऊन रिप्रेझेंट करत असेल तर आपण तिथे अ हे आर्टिकल यूज करणार आहोत. म्हणजेच फॉर एक्झाम्पल बघा, अ टायगर इज अ स्ट्रॉंग ॲनिमल. आता इथे आपण जर बघितलं तर टायगरच्या अगोदर आपण काय वापरले? अ हे आर्टिकल वापरले. का? कारण टायगर हा प्राणी आहे आणि सगळ्या टायगरला तो काय करतो आहे? रिप्रेझेंट करतो आहे, तो त्याच्या ग्रुपला रिप्रेझेंट करतो आहे, म्हणून आपण इथे अ वापरलेला आहे. आणि त्यानंतर स्ट्रॉंगच्या अगोदरही अ आलं आहे. का? कारण स्ट्रॉंग ॲनिमल हा एकवचनी आहे, म्हणून आपण तिथे अ वापरलेला आहे. त्यानंतर आहे अ काऊ इट्स ग्रास. काऊ म्हणजे गाय. मग गाय काय खाते आहे? ग्रास खाते आहे. मग एकच आहे काऊ, ती त्या पूर्ण तिच्या जो समूह आहे त्यांना रिप्रेझेंट करते आहे, म्हणून आपण इथे अ वापरलेला आहे. म्हणजेच कोणत्याही समूहाला जर एखादं प्राणी किंवा कोणी असेल ते रिप्रेझेंट करत असेल तर तिथे आपण काय वापरणार आहोत? अ वापरणार आहोत. नेक्स्ट यूज बघूया आपण. इट इज यूज्ड इन एक्सप्रेशन्स ऑफ प्राईस, स्पीड. इन ब्रॅकेट मीन्स पर ऑर इच. म्हणजेच जर आपल्याला एखाद्या गोष्टीची प्राईस सांगायची आहे, म्हणजेच किंमत सांगायची आहे किंवा स्पीड सांगायचं आहे,
तर आपण काय करणार आहोत, तिथे अ हे आर्टिकल यूज करणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघूया, द कॉस्ट ऑफ ऑनियन इज ₹20 अ किलो. म्हणजेच कांद्याची किंमत काय आहे, ₹20 किलो. म्हणजेच 1 किलो जर घेतलं तर किती, ₹20. म्हणजेच आपण इथे प्राईस सांगतोय पर किलोची, म्हणून आपण इथे काय केलं आहे, अ हे आर्टिकल यूज केलेलं आहे. माय बाईक गोज 50 किलोमीटर्स अ लिटर. माझी जी गाडी आहे ती काय करते, 50 किलोमीटर्स जाते. कशी, 1 लिटरमध्ये, 1 लिटरमध्ये. म्हणजेच इथे आपण स्पीड सांगतोय किती लिटरमध्ये किती जाते, तर 1 लिटरमध्ये 50 किलोमीटर्स आहे, म्हणून आपण अ हे आर्टिकल यूज केलेलं आहे. फिफ्थ यूज इज, इट इज यूज्ड बिफोर मिस्टर अँड मिसेस अँड दॅट मीन्स अ पर्सन कॉल्ड. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीचं नाव आपण घेताना त्याच्यासमोर एक पद लावलं जातं, मिस्टर किंवा मिसेस. मग हे जर जेव्हा लावलेलं असेल तेव्हा आपण अ हे आर्टिकल यूज करू शकतो, कारण ते एकच असणार आहे, एकाच व्यक्तीचं नाव असतं म्हणून. मग जेव्हाही आपल्याला मिस्टर मिसेस ही पदवी लावायची असेल, पद लावायचं असेल एखाद्या माणसाच्या नावासमोर, तेव्हा आपण अ आर्टिकल वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल, अ मिस्टर जाधव वेंट टू दिल्ली. मिस्टर जाधव दिल्लीला गेले. एकच आहे आणि मिस्टर लावलेला आहे, म्हणून आपण अ हे आर्टिकल यूज केलेलं आहे. सेकंड, अ मिसेस मेढे केम टू मीट यू. अ सिंगल आहेत, मिसेस हे पद लावलेलं आहे, म्हणून आपण इथे अ हे आर्टिकल यूज केलेलं आहे. त्यानंतर आहे सिक्स्थ, तो बघूया. इट इज यूज्ड बिफोर अ सिंग्युलर काउंटेबल नाऊन. म्हणजेच एकवचनी पण मोजता येणारं जे नाऊन असणार आहे त्याच्यासाठी आपण काय वापरणार आहोत, अ हे आर्टिकल वापरणार आहोत. फॉर एक्झाम्पल, सच अ गुड गर्ल. आता इथे काय सांगितलं आहे, गुड गर्ल म्हणजे एका मुलीची माहिती सांगितली आहे, ती चांगली आहे. मग आपण मोजू शकतो, काउंटेबल नाऊन आहे, म्हणून आपण इथे अ हे वापरलेलं आहे. त्यानंतर आहे व्हॉट अ कलरफुल फ्लॉवर. आता हेही काउंटेबल नाऊन आहे, फ्लॉवर आपण मोजू शकतो 1, 2, 3 मध्ये, आणि मग ते सिंग्युलरमध्ये आलं इथे, म्हणून आपण अ हे आर्टिकल यूज केलेलं आहे. सेवन्थ यूज बघूया. इट इज यूज्ड इन द सेन्स ऑफ एव्हरी. एव्हरी म्हणजे काय, प्रत्येक. मग प्रत्येक असा शब्द आपल्याला जेव्हा जेव्हा यूज करायचा असेल तेव्हा आपण काय वापरणार आहोत, तिथे अ हे आर्टिकल वापरणार आहोत. म्हणजे प्रत्येक महिन्याला, प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी असं जेव्हा वर्णन असेल तिथे आपण अ हे आर्टिकल यूज करणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघूया, राहुल गेट्स अ सॅलरी ऑफ ₹30,000 अ मंथ. म्हणजे त्याला प्रत्येक महिन्याला 30,000 सॅलरी मिळते आहे. मग प्रत्येक महिन्याला, म्हणून आपण इथे एव्हरीच्या ऐवजी काय केलं आहे, अ हे यूज केलेलं आहे, कारण प्रत्येक महिन्याला मिळते. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फुटबॉल्स कॉस्ट्स ₹3,000 अ डझन नाव. आता इथे फुटबॉलची कॉस्ट सांगितली आहे की ती ₹3,000 अ डझन. म्हणजे एका डझनसाठी ₹3,000 आहे, प्रत्येक डझनला ₹3,000, म्हणून अ हे आर्टिकल यूज केलेलं आहे. नेक्स्ट आहे एट्थ, ते बघूया. इफ टू नाउन्स रेफर टू द सेम पर्सन और थिंग्स, द आर्टिकल अ इज यूज्ड बिफोर द फर्स्ट नाउन ओनली. म्हणजेच एकाच व्यक्तीसाठी किंवा एकाच वस्तूसाठी जर 2 नाऊन आलेले असतील तर जे पहिलं नाऊन आलेलं आहे त्याच्या अगोदरच आपल्याला अ हे आर्टिकल यूज करायचं आहे. म्हणजेच एका वाक्यामध्ये एका व्यक्तीसाठी 2, 3 जास्त नाऊन येऊ शकतात, तर आपल्याला काय करायचं आहे, जे पहिलं नाऊन असणार आहे त्यासमोरच आर्टिकल वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघूया, सचिन इज अ बेटर डान्सर दॅन ॲक्टर. आता या सेंटेन्समध्ये सचिनसाठी डान्सर आणि ॲक्टर हे 2 नाऊन आलेले आहेत, म्हणून आपण काय केलं आहे, फक्त जे पहिलं नाऊन आलं आहे बेटर डान्सर म्हणजे डान्सर, त्याच्या अगोदर आपण अ हे आर्टिकल यूज केलेलं आहे. ॲक्टरच्या अगोदर यूज केलेलं नाही, कारण ते दुसऱ्यांदा आलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल, शी इज अ बेटर पोएट दॅन अ नॉवेलिस्ट. यामध्ये बघा, शी म्हणजे ती एका मुलीबद्दल सांगितलं आहे, बेटर पोएट दॅन नॉवेलिस्ट 2 नाऊन आलेले आहेत. पोएट जे आहे ते पहिलं नाऊन आहे, म्हणून आपण पोएटच्या अगोदर अ हे आर्टिकल यूज केलेलं आहे. अशा प्रकारे या 8 सिच्युएशन्स जर असतील तर आपल्याला अ हे आर्टिकल यूज करायचं आहे. नेक्स्ट आहे ॲन आर्टिकल. त्याचा यूज बघूया. ॲन इज यूज्ड बिफोर अ सिंग्युलर नाऊन इफ अ वर्ड इज प्रोनाऊन्स्ड विथ वॉवेल साऊंड.
म्हणजेच ॲन हे पण काय आहे, एकवचनी नामासमोर यूज करायचं आहे. आणि जर त्या शब्दाचा उच्चार हा वॉवेल साऊंडने होत असेल तर तिथे आपण काय करणार आहोत, ॲन हे आर्टिकल यूज करणार आहोत. वॉवेल्स कोणते आहेत, AEIOU हे 5 वॉवेल्स आहे आणि या 5 पैकी कोणताही उच्चार जर त्या शब्दामध्ये होत असेल तर आपण ॲन आर्टिकल यूज करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, टुडे आय मीट ॲन ओल्ड फ्रेंड. इथे ओल्ड फ्रेंड आलेला आहे. ओल्ड या शब्दाचा जो उच्चार आहे तो वॉवेलने होतो, म्हणून आपण ॲन हे आर्टिकल यूज केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, ॲन एलिफंट इज अ स्ट्रॉंग ॲनिमल. इथे एलिफंटच्या अगोदर आपण ॲन यूज केलेला आहे, कारण एलिफंटचा जो उच्चार आहे त्याची सुरुवात वॉवेलने होत आहे, म्हणजे स्वराने होत आहे. सेकंड एक्झाम्पल, ही हॅज ॲन अम्ब्रेला. म्हणजे अम्ब्रेला हा जो शब्द आहे याच्या अगोदर आपण ॲन यूज केले का, कारण त्याचा जो उच्चार आहे तो वॉवेलने होत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, शी इज इटिंग ॲन ॲपल. आता ॲपल या शब्दाच्या अगोदर आपण ॲन आर्टिकल यूज केलेला आहे, कारण ॲपल हा जो शब्द आहे याचा जो उच्चार आहे तो कशाने होतो आहे, वॉवेल या साऊंडने होत आहे. मग अशा प्रकारे आपण बघितलं की वॉवेल या साऊंडने जर शब्दाची सुरुवात होत असेल तर आपण ॲन हे आर्टिकल यूज करणार आहोत. आता पुढे जे आपण एक्झाम्पल दिले त्यामध्ये आपण बघूया काय डिफरन्स आहे. आपण जर हे एक्झाम्पल बघितले तर एका बॉक्समध्ये युनिटी, युनिव्हर्सिटी आणि युनियन असे 3 शब्द दिलेले आहेत आणि त्याच्या समोर आपण अ हे आर्टिकल वापरलेलं आहे. जर आपण या शब्दांची सुरुवात बघितली ती वॉवेलने होत आहे, परंतु तरीही आपण अ आर्टिकल वापरला आहे. आणि त्याच्या समोरच्याच बॉक्समध्ये आपण दुसरे शब्द लिहिलेत, अवर, MA आणि ऑनर. या शब्दांची सुरुवात कॉन्सनंटने होत आहे, तरीही आपण या शब्दांच्या अगोदर ॲन हे आर्टिकल यूज केलेलं आहे. मग हे का, कारण युनिटी, युनिव्हर्सिटी आणि युनियन हे शब्द जरी वॉवेलने सुरू होत असले तरीही त्याचा जो उच्चार आहे तो कॉन्सनंटने होत आहे आणि म्हणून आपण अ हे आर्टिकल येथे यूज केलेलं आहे. आणि त्याच्या विरोधातच अवर, MA आणि ऑनर या शब्दांची सुरुवात जरी कॉन्सनंटने होत असेल तरीही त्या शब्दांचा जो उच्चार आहे त्याची सुरुवात वॉवेलने होते, म्हणून आपण याच्या अगोदर ॲन हे आर्टिकल यूज केलेले आहेत. हा आहे अपवाद आर्टिकलच्या बाबतीतला. मग यामध्ये आपल्याला आणखी बरेचसे एक्झाम्पल्स शोधता येतील. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. इन दिस व्हिडिओ वी लर्न अ अँड ॲन आर्टिकल. I hope you understand them well. If you have any doubt, you can ask me in comment box. In next video, we will learn about the article. If you like the video, hit the like button. If you are new here, don't forget to subscribe the channel. Press the bell icon and get the notification of new video. Do not forget to share the video with students. Thank you.